नमस्कार मित्रांनो, असे प्रश्न आहेत जे प्रत्येक परीक्षेला रिपीट येते. वर्णमाला चॅप्टर घेतलाय आपण, सर्व गोष्टी एकदम क्लिअर करणार आहोत. आपण सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे, चला मित्रांनो पहा, लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. ओठांचा एकमेकांशी किंवा, बघा ओठांचा काय म्हणते, एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील, जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी, मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता, स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. बघा, त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. ठीक आहे, चला कशाला परीक्षेत प्रश्न आलेला आहे, पोलीस 2014. ठीक आहे, बरं. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. बघा काय म्हणते, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो, इतर वर्णांच्या मदतीशिवाय होतो, अशा वर्णांना देखील स्वर म्हणतात. आणि त्याचबरोबर ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही, अशा वर्णांना मित्रांनो स्वर असं म्हणतात. काय म्हणतात? स्वर. तुमच्या इथून एक गोष्ट मात्र पक्की लक्षात आली मित्रांनो, स्वरांना तुम्ही ध्वनी पण म्हणू शकता. बघा, ध्वनीही, बरोबर का? ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही, अशा वर्णांना काय म्हणतात? स्वर म्हणतात. तेच आहे, फक्त जसा फिरवलाय. काय? ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात मित्रांनो? स्वर असं म्हणतात. आणि मग ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळलं का? असे बारकाव्याचे प्रश्न आहेत. डॅश डॅश हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. बरं, डॅश डॅश हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. कोण आहे? ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. पोलीस लिपिक नांदेड 2014. ऑप्शन नंबर काय आहे मित्रांनो? 3 बरोबर आहे. ळ हा कोण आहे? स्वतंत्र वर्ण. ठीक आहे मित्रांनो, क्ष आणि ज्ञ कोण आहेत बरं? विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. ळ कोण आहे? स्वतंत्र. आणि मित्रांनो रू जे आहे ना, रू हा ऱ्हस्व स्वर आहे. आन्सर तर आपल्याला सापडायचं आहे. ळ कोण आहे? स्वतंत्र वर्ण आहे. ठीक आहे. रू ऱ्हस्व स्वर, क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजने, आणि ळ कोण आहे? स्वतंत्र वर्ण. तेच आपलं उत्तर आहे. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? मराठी भाषेचे लिखाण, मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो म्हणते. ठीक आहे. पोलीस नागपूर 2014 परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. अर्धमागधी, पाली, मोडी, देवनागरी. तर देवनागरी लिपीत करतो आपण. ठीक आहे. मराठी भाषेचं जे लिखाण आहे ते कोणत्या लिपीत करतो मित्रांनो? देवनागरी लिपी. लिहिण्याच्या पद्धतीला लिपी म्हणतात. आणि मराठीची जी लिपी आहे, मराठीने जी लिपी स्वीकारलेली आहे तिला काय म्हणतात? देवनागरी लिपी असं म्हणतात. ओके. शंकर हा शब्द परसवर्णाने लिहा म्हणते. शंकर हा शब्द परसवर्णाने लिहा. चला, शंकर हा शब्द परसवर्णाने लिहायचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, शब्द परसवर्णाने लिहित असताना आपल्याला 25 स्पर्श व्यंजने पाठच पाहिजेत. ठीक आहे. मी ते जेवढं मला गरजेचं आहे तेवढाच मुद्दा इथे घेणार आहे मी. ठीक आहे. शंकर, आता काय म्हणते माहिती का, हे जे वरचा डॉट आहे ना, वरचा डॉट, ह्या डॉटला काढून टाका, एक अनुनासिक वापरा म्हणते इथं. ठीक आहे. काय करू? बघा, याच्या पुढे कोण आहे मित्रांनो? डॉटच्या पुढे क आहे. क. बघा मग काय येतंय? क, ख, ग, घ आणि ग. याचा नाकातून उच्चार होते ग. ठीक आहे. श जशास तसा. याच्या पुढचा डॉट कोण आहे? क. पहा आता लक्षात घ्या, कोण आहे? क. म्हणजे हे क आहे. मग ज्या याच्या अनुस्वाराच्या पुढं जे व्यंजन आहे क दिसले,
याच्या शेवटचा अनुनासिक घ्यायचं. मग क ख ग घ आणि ग घेणार मी. हे बघा इथे डॉट आहे ग. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या हे ग जशास तसं. ठीक आहे. पुढील क जशास तसं शंकर. ठीक आहे. याला म्हणतात या अनुस्वाराला काढलं आणि तिथं अनुनासिक वापरले मग याला काय म्हणतात, अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या, शंकर आता काही जण वाटतं याचा न चा उच्चार होतोय. ठीक आहे, हरकत नाही, पण मुळात त्याचा ग सारखा उच्चार होते. ग एकदम नाकातून होते शंकर. ठीक आहे, दिसताना अन दिसते, हरकत नाही, पण आपण बाकीले डोकं लावायचं नाही. फक्त जर तुम्हाला म्हणले या अनुस्वाराच्या जाग्यावर या अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहा, तर तुम्ही काय करायचं, अनुस्वार ज्याच्या वेळी त्याच्या पुढचं अक्षर बघायचं क, मग क ख ग घ ग नाकातून जशास तसं घ्यायचं, पुढील क जशास तसं शंकर. ठीक आहे, मग शंकर हा शब्द परसवर्णाने आपण लिहिलाय असा बघा. इकडे कुठे दिसायला बघा तुम्हाला, हे शंकर असं होणार नाही, हे शंकर निरा संपलेला पर्याय. ठीक आहे, हे तर निरा संपलेला पर्याय. मग पर्याय कोणता बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर 3. इकडे बघा हे क आहे आणि हे ग जशास तसं बघा, याच्या पुढे डॉट आलाय, हे इथं डॉट शंकर, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. जर आपली कमांड असली मित्रांनो, प्रश्न कसा बी सुटते. कधी कधी तर एखाद्या वेळेस आपलं उत्तर माहीत नसते, पण एवढं माहीत असते की दुसरे 2 नाहीत किंवा दुसरे 3 नाहीत, मग उत्तर हेच आहे. हे तुमचा अभ्यासच करू शकते, बाकी काही नाही. ओके, बढियापैकी. गंगा हा शब्द परसवर्णाने लिहा. चला, गंगा शब्द परसवर्णाने लिहायचा आहे. गंगा हा शब्द कसा लिहायचा आहे, परसवर्णाने लिहायचा आहे मित्रांनो. ओके, गंगा. चला, या अनुसाराच्या पुढे कोण आहे, ग, मग लिहा ग ची लाईन. क ख जाते बघा, क ख ग घ आणि ग. ठीक आहे, पहा मग काय होतं मित्रांनो, इकडे पहा, अनुसाराच्या पुढे कोण आहे, ग, हे बघा ग. मग याच्यातलं शेवटचा अनुस्वार, याच्यातलं शेवटचा अनुनासिक कोणता आहे, ग घ ग. ठीक आहे, चला मग काय करू, ता ग जशास तसा, याच्या पुढे कोण आहे, गा, मग ग घ ग. आपण काय घेणार, हे अनुस्वाराला काढणार, हे अनुनासिक वापरणार, हे अर्ध जशास तसं ग, आणि पुढील गा जशास तसा गंगा. गंगा बघा, गंगा, ग चा उच्चार होते नाकातून, गंगा. ठीक आहे, काय केलं आपण मित्रांनो, या अनुस्वाराला काढलं आणि त्याला परसवर्ण वापरून लिहिली. याला म्हणतात अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. मग गंगा हा शब्द परसवर्णाने लिहा असा लिहावा लागते. म्हणून ऑप्शन नंबर बघा, हे पर्याय बघा, काय पर्याय आहे, काय हे बघा पर्याय, हे पहा पर्याय. उत्तर काय मग, उत्तर हे 2 गंगा. हे बघा, हे ग डॉट आहे पुढे, ग जशास तसा गंगा. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर किती आहे मित्रांनो, 2. ज्ञानेश्वर या शब्दातील जोडाक्षरांची संख्या, ज्ञानेश्वर या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती म्हणत्या, ज्ञानेश्वर. तुम्हाला डायरेक्टही सांगता येतात बरं का गोष्टी मित्रांनो, याच्यात काय अवघड नाही एवढं. ठीक आहे, ज्ञानेश्वर या शब्दातील जोडाक्षरांची संख्या 1 आणि 2, 2 जोडाक्षर बघायच्यात. किती अक्षर आहेत जोडाक्षर, 2. आहे का पर्याय कुठं, चला ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. कोणकोणते, कोणकोणते 2 येतं, एक ज्ञा आणि दुसरं श्व. ठीक आहे, हे 2 जण. आता आपण काय करू, खाली घेऊ बघा, ज्ञानेश्वर फोड करू, बघू फोड करून. ज्ञाची फोड करा, द अधिक न अधिक द अधिक न अधिक य अधिक आ, ज्ञा झालं बघा, हे झालं ज्ञा. ठीक आहे, त्यानंतर नेची फोड करू, न अधिक ये, हे झालं ने. ठीक आहे, शोची फोड करू, श अधिक व अधिक अ,
ही झाली शोची फोड आणि त्यानंतर र ची फोड करू ता र अधिक अ हे झालं र. आता इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो ते पहा फक्त. मित्रांनो, ज्ञानेश्वर शब्दात किती जोडाक्षर आहेत असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, ज्ञानेश्वर या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती. इकडे पहा मित्रांनो, काय सांगतो बघा. या ज्ञाची फोड केल्यावर काय झाली, द न य आ. मग हे एक व्यंजन आहे, हे एक व्यंजन आहे, हे एक व्यंजन आहे. आणि मित्रांनो, तुमच्या समोर जर तुम्ही पाहिलं ना तर हा स्वर आहे. काय हा स्वर. दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यामध्ये जेव्हा एक स्वर मिसळतंय का तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात. दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यामध्ये जेव्हा एक स्वर मिसळते तेव्हा त्याला काय म्हणतात, जोडाक्षर. म्हणून मित्रांनो, इथं ज्ञा हे जोडाक्षर आहे. आता इथं ने मध्ये जर आपण पाहिलं तर ने मध्ये कोण आहे बघा, न आणि ये हे बरोबर आहे. एक व्यंजन आणि एक स्वर आहे, हे अक्षर आहे मित्रांनो. काय हे अक्षर, ने अक्षर आहे. आता शोची फोड करू बघा. शो मध्ये काय काय सापडते बघा. हे एक व्यंजन आहे, हे एक व्यंजन आहे आणि इथं काय सापडाय लास्टला स्वर. मग मित्रांनो, दोन व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर होते. म्हणजेच मित्रांनो, हे श्व जोडाक्षर आहे. र ची जर फोड केली तुम्ही तर र अधिक अ म्हणजेच र हे अक्षर आहे मित्रांनो. कळलं का तुम्हाला. एक व्यंजन आणि एक स्वर बरोबर अक्षर होते आणि म्हणून ज्ञानेश्वर या शब्दामध्ये जोडाक्षरांची संख्या किती, उत्तर असलं पाहिजे तुमचं 2, पर्याय नंबर 4. ओके, इतकं सोपं आहे, बारकाव आहे मित्रांनो. ओके, गटात न बसणारा वर्ण कोणता. गटात न बसणारा, गटात न बसणारा वर्ण कोणता म्हणते. बरं, गटात न बसणारा वर्ण कोणता. ठीक आहे बघा, अ रु लू ए. चला इकडे पहा मित्रांनो, काय सांगतो पहा. अ रु लू हे तिघही रस्व स्वर आहेत. कोण येतं, रस्व स्वर. हे तिघही कोण आहेत, रस्व स्वर. आणि अय आहे ना, अय हा संयुक्त स्वर आहे मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ऐ लक्षात घ्या, ये रु लू हे कोण येतं, रस्व स्वर आणि अय हा संयुक्त स्वर आहे. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर किती, उत्तर असलं पाहिजे 4. कोणकोणते, ये आणि ऐ, वो आणि औ हे आहेत संयुक्त स्वर मित्रांनो. किती येतं, 4. ठीक आहे, परंतु जर आपल्याला विचारलं मराठी भाषेत रस्व स्वर किती, तर उत्तर असलं पाहिजे 5. कोणकोणते, अ, रस्वई, रस्वऊ, रस्वरू आणि लू. मग जर तुम्हाला विचारलं मराठी भाषेमध्ये रस्व स्वर किती, उत्तर असलं पाहिजे 5 मित्रांनो. किती असलं पाहिजे, 5. ठीक आहे, चला मग विषय संपला. ये ऐ ओ औ हे आहेत संयुक्त स्वर. अ इ रु लू हे आहेत रस्व स्वर. आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे, रस्व स्वर आहेत बाकीचे आणि एक आहे संयुक्त स्वर, तेच आपलं उत्तर आहे. ओके, ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. PSI 2011 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. चला बघू. संयुक्त स्वर आहे, रस्व स्वर आहे, दीर्घ स्वर आहे का स्वरादी. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, ते आहे दीर्घ स्वर. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4. कोणकोणते येतं, ये, ऐ, ओ आणि औ. संयुक्त स्वर किती येतं, 4. मराठी भाषेमध्ये रस्व स्वर आहेत 5. अ, ई, उ, रू आणि लू. किती येतं मित्रांनो, 5. मराठी भाषेमध्ये दीर्घ स्वर आहेत 3. आ, ई आणि उ. आणि मराठी भाषेमध्ये स्वरादी आहेत 2. किती येतात, 2.
एक अनुस्वार, एवढाच अनुस्वार आहे आणि 2 विसर्ग, एवढाच विसर्ग आहे. याच्या अगोदर एखादा स्वर असावा म्हणून आपण अ टाकू अम, आणि याच्या अगोदर एखादा स्वर असावा म्हणून आपण अ टाकू आहा. ठीक आहे, विषय संपला. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? PSI 2011ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तो दीर्घ स्वर आहे मित्रांनो. कोणता स्वर आहे? दीर्घ स्वर आहे. ओके. काय प्रश्न आहे बघा. झेंडू पांढरा, झेंडू पांढरा, दंड, तोंड, डिंक हे शब्द परसवर्णाने लिहिल्यास विसंगत शब्द ओळखा. झेंडू पांढरा, दंड, तोंड, डिंक हे शब्द परसवर्णाने लिहिल्यास विसंगत शब्द ओळखा. चला बघूता. झेंडू, त्याचबरोबर पांढरा, दंड, तोंड, डिंक, चला बघा आता काय करता येतं. विसंगत डायरेक्ट अगोदर विसंगत काढू बाहेर. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. डिंक याला बाहेर काढू अगोदर. डिंकच्या पुढे कोण आहे? क. मग आपल्याला क ची लाईन माहित पाहिजे. मग क ची लाईन काय आहे बघा. क, ख, ग, घ आणि ग. क ख ग घ ग. पहा लक्षात घ्या. अनुस्वाराच्या पुढे कोण आहे? क. कुठे आहे? क हे इथं क. याच्यातलं शेवटचा अनुनासिक कोणता आहे? ग. चला लिहा मग आता. डी जशास तसा. ठीक आहे. पुढं क आहे ना. ठीक आहे. क ख ग घ ग. शेवटचा अनुनासिक घेणार आपण ग आणि पुढील क जशास तसा डिंक. ठीक आहे. आपण बाकी ते उच्चार कसा व्हायला काय एवढं डोकं लावायचं नाही. डिंक. ठीक आहे. आपण लक्षात घ्यायचं की अनुस्वाराला, या अनुस्वाराला काय वापरले आपण? परस्वर्ण वापरून लिहिलं इथं. उत्तर तर निघालंय बरं का डायरेक्ट, पण तुम्हाला कसं काय ते सांगतो आता. ठीक आहे. अगोदर याचे उदाहरण दिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येत नाही. ठीक आहे. उत्तर डायरेक्ट सांगतो तुम्हाला. डिंक कुठे याच्यात? काय म्हणते? झेंडू पांढरा. ठीक आहे. चला बघा लक्षात घ्या. उत्तर जे निघालंय का, उत्तर हे मित्रांनो ऑप्शन नंबर 3. कसं काय ते तुम्हाला अगोदर सांगतो. चला बघा. झेंडू याच्या पुढे कोण आहे बरं? ड आहे. ठीक आहे. कोण आहे मित्रांनो? ड. मग आपल्या ड ची लाईन बघावं लागते. मग ड ची लाईन काय आहे ती पाहू आपण. ट, ठ, ड, ढ आणि न. ट ठ ड ढ न. ठीक आहे. चला बघा आता. झेंडू लक्षात घ्या. जे जशास तसा. हा अनुस्वार काढून परसवर्णानं आपल्याला काय करायचं? लिहायचंय. ओके. काय करूता? याच्या पुढे कोण आहे? ड. हे बघा ड ची लाईन घेतली आपण. हे ड. ट ठ ड. मग ड च्या शेवटचा अनुनासिक कोणतं आहे? ड ढ न. अर्ध घेणार का पूर्ण? अर्ध. झेंड अर्ध न घेतलं ह्याच्या आणि डू. झेंडू याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्णाने लिहिणे. बघा आता तुम्ही म्हणता हे काऊन बाजूला आहे, तुम्हाला तेच सांगतो. पांढरा, पा जशास तसा. अनुस्वाराच्या पुढे कोण आहे? ढ. बघा ढ कुठे? ढ. ट ठ आहे बघा. ढ. याच्यातलं शेवटचं अनुनासिक कोणतं आहे? ड. ट ठ ड ढ ढ आणि न. लास्ट अनुनासिक हे न. ठीक आहे. न जशास तसा.
ठीक आहे. ढ जशास तसा आणि रा पांढरा. याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. तसं दंड पण पहा. इथं कोण आहे? द जशास तसा. अनुस्वाराच्या पुढे कोण आहे? ड. कुठे आहे ड? हे बघा ड. ड ढ न शेवटचा अनुनासिक घेणार आपण, मग परत न घेणार आणि ड. दंड दंड. याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. त्याच नंतर तोंड. चला इथं कोण आहे? तो जशास तसा. अनुस्वाराच्या पुढे कोणाला आहे? ड. कुठे आहे ड? ड ढ न घेणार आपण, अर्ध न आणि ड जशास तसं. तोंड. आणि मित्रांनो याला काय म्हणतात माहिती आहे का? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. विसंगत घटक ओळखा. इथं न बाणाचा, इथं न बाणाचा, इथं न बाणाचा, इथं न बाणाचा आहे, पण इथं ग आहे आणि म्हणून डिंक हा वेगळा शब्द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर केलं. कळलं का तुम्हाला? प्रश्न काही बी विचारू शकतात, आपण रेडी पाहिजे. ओके. आता तुम्ही म्हणता एवढा वेळ जातच नाही अभ्यास असले, बरं सपकन तुम्हाला समजून सांगितलं म्हणून एवढा वेळ लागलाय, बरोबर आहे. मग डिंक हा वेगळा घटक आहे. नंदनवन. बरं, नंदनवन संधी आंधळा संत व्यंजन हे शब्द परसवर्णाने लिहिल्यास विसंगत शब्द सांगा. बर, नंदनवन संधी आंधळा संत व्यंजन हे शब्द परसवर्णाने लिहिल्यास विसंगत शब्द सांगा. बरोबर आहे. बर, तुम्हाला डायरेक्ट अगोदर आन्सर सांगतो मी. याचा आन्सर येते मित्रांनो, व्यंजन कुठे आहे? ऑप्शन नंबर 2. आन्सर अगोदर सांगितले तुम्हाला, आता नंतर आपण त्याला सोडूता. चला घ्या प्रश्न. नंदनवन. त्यानंतर संधी, त्यानंतर आंधळा, त्यानंतर संत, त्यानंतर व्यंजन, त्यानंतर काय आहे का? नाही. चला बघा आता. चला नंदनवन. या इथं न जशास तसा. पुढं कोण आहे? द. चला याची हे लिहून टाकू ता. त थ द ध आणि न नळाचा. बरोबर आहे. मग न, या न च्या पुढं द आहे, मग द कुठे आहे? हे बघा द. मग द ध न लास्टला ज्याच्या अनुस्वार आहे त्याच्या पुढे बघायचं. मग अनुस्वाराच्या पुढे कोण आहे? द. मग द ध न. ठीक आहे. मग न आपण अर्धा घेणार का पूर्ण? अर्धा घेणार. ह्या अनुस्वाराला काढून याच्याबद्दल आपण अर्धा घेतला. नन द जशास तसा. नंद न व न. नंदनवन. याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. इथं परसवर्ण वापरले आपण. अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. तसंच जर आपण पाहिलं संधी, मग स जशास तसा. स च्या पुढे कोण आहे? ध. ध कुठे बघायच्यात? हे इथं ध आहे. मग ध त थ द ध आणि न लास्टचं न घेणार आपण. न नळाचं आणि पुढील धी जशास तसा. संधी. याला काय म्हणतात मित्रांनो? या अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणं. आंधळा सेम आहे मित्रांनो. आ जशास तसा. आच्या पुढे कोण आहे? ध. मग बघा त थ द ध. हे बघा ध आणि ध झाल्यावर लास्टचं न घेणार आपण. अर्ध न. आंधळा. कसं लिहायला वेगळंच वाटतं बघा ना. आंधळा. आणि मग याला काय म्हणतात? या अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. संत. बर, स जशास तसा.
त्याच्या पुढे कोण आहे? त. कुठे आहे त? ज्याच्या अनुस्वार आहे त्याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे? त. हे बघा त. आणि मग त, थ, द, ध, न त्याच्यातला अनुनासिक आपण घेणार ते हे न, अर्ध न. सन. सन त. याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. त्यानंतर व्यंजन. मित्रांनो वे जशास तसं. याच्या पुढे कोण आहे? ज. आता मात्र ह्या लाईनीत बसत नाही. आता ह्या लाईन बदलावं लागते. कोणती घ्यावं लागते? च, छ, ज, झ आणि अन. हे त्र नाही, अन आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या, च या ज्याच्या अनुसार आहे त्याच्या पुढे कोण आहे? ज. मग ज कुठे आहे? हे बघा ज. याच्यातलं शेवटचा अनुनासिक कोणतं आहे? अन. ठीक आहे. मग मित्रांनो अन जशास तसा हे काढून टाकलं आणि त्याच्या बदलात हे अनुनासिक घेतलं. ज जशास तसा आणि न. याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. आता जर तुम्ही पाहिलं सगळ्या उदाहरणामध्ये इथं न नळाचा घेतला, इथं नळाचा घेतला, इथं नळाचा घेतलाय, नळाचा घेतलाय आणि अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिलंय. परंतु इथं मात्र आपण अन घेतलाय आणि अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिलंय, म्हणून व्यंजन बरोबर आहे. विसंगत घटक आहे. कळलं का तुम्हाला? आता तुम्हाला समजून सांगण्यामुळे मला एवढं सांगावं लागलं. नाही तर आपण डायरेक्ट आन्सर, जेव्हा तुमचा अभ्यास होते का तुम्ही आन्सर डायरेक्ट काढू शकता याच्यावरती. ओके, चला पुढे जाऊ. अंगठी हा शब्द परसवर्णाने लिहा. बर, अंगठी हा शब्द परसवर्णाने लिहा म्हणते. चला, अंगठी जशास तशी. अंगठीला परसवर्ण वापरून लिहायचे. अ जशास तसा. पुढे कोण आहे? ग. मग कोणती लाईन घ्यावं लागेल? क, ख, ग, घ आणि ग. चला लक्षात घ्या. मग मित्रांनो अनुस्वाराच्या पुढे कोण आहे? ग. हे बघा, हे ग. क, ख, ग, घ. याच्यातलं शेवटचा अनुनासिक कोणतं आहे? ग. ठीक आहे. चला, अ जशास तसा. याच्या बदल्यात काय घेणार? बघा, अनुस्वाराच्या बदल्यात आपण काय घेणार? हे ग. का? ज्याच्या अनुस्वार आहे त्याच्या पुढचं अक्षर बघायचं असते ग. मग क, ख, ग. मग ग, घ, ग. त्याच्यातलं शेवटचा अनुनासिक घेणार आपण, ग घेतलं. मग इथं घेणार आपण ग. ठीक आहे. पुढील ग जशास तसा आणि ठी. अंगठी याला काय म्हणतात? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. कुठे अंगठी? बघा इकडे याच्यात. ही अंगठी बरोबर नाही, ही पण अंगठी बरोबर नाही, ही बी अंगठी बरोबर नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, अंगठी. बघा हे ग हे अनुनासिकातलं, म्हणजे हे ग हे वरचं आणि हे खालचं ग. कळलं का तुम्हाला? अंगठीला आपण अंगठी हा शब्द परसवर्णाने असा लिहू शकतो. कृष्ण या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती? बरं, कृष्ण या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती म्हणते? बरं, लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही अक्रूची फोड केली ना, अशी होती. क अधिक रू आणि ष्णची फोड केली श अधिक न अधिक अ. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची मित्रांनो, काय? हे एक व्यंजन आहे, हे एक व्यंजन आहे. दोन व्यंजने आणि त्याच्यात जर तुम्ही एक स्वर मिसळला का त्याला जोडाक्षर म्हणतात. म्हणजे श्न हे कोण आहे? जोडाक्षर. दोन व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर होते. आणि मग काय म्हणतंय? कृष्ण या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती? तर ऑप्शन नंबर तुम्हाला काय सांगावं लागेल मित्रांनो? 1 सांगावं लागेल. आता हे जे क्रू आहे ना, क्रू, एक व्यंजन आणि एक स्वर बरोबर आहे अक्षर आहे. बघा, हे कोण आहे? अक्षर आणि हे कोण आहे? जोडाक्षर. लक्षात ठेवायचं बारकावा. आन्सर सांगितलंय हो. पुढीलपैकी स्वरादी वर्णाची जोडी ओळखा. पुढीलपैकी स्वरादी वर्णाची काय ओळखायची? जोडी ओळखायची. मित्रांनो, अ आणि आ.
अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. कोण येतं? सजातीय स्वर. ज्या दोन स्वरांचं उच्चार समान असते त्यांना सजातीय स्वर म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, रू आणि लू विजातीय स्वर आहेत. हे उग सांगाल तुम्हाला, या दोन स्वरांचं उच्चार स्थान भिन्न आहे म्हणून विजातीय आहेत आणि यांचं समान आहे म्हणून सजातीय आहेत. बघा लक्षात घ्या, ये आणि ऐ यांना संयुक्त स्वरही म्हणता येते आणि कंठतालयही म्हणता येते. आपण याच्यानुसार जर गेलो तर यांना आपण कंठतालय सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, ये आणि ऐ हे मुळात संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. ठीक आहे. अ आणि आ सजातीय स्वर, रू लू विजातीय स्वर, ये आणि ऐ संयुक्त स्वर आणि आणि आहा हे आहेत मित्रांनो. आणि आहा नसून अनुस्वार आणि विसर्ग या कोण येतात? स्वरादी. ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे. मित्रांनो, मुळात जर तुम्ही लयच डीप गेले, आता तुम्हाला जर सांगायचं जर झालं, अ हा हे तर झालं, तुम्हाला क्लिअर केलं मी. अ हा ऱ्हस्व स्वर आहे, आ हा दीर्घ स्वर आहे, रू हा ऱ्हस्व स्वर आहे, लू पण ऱ्हस्व स्वर आहे, ये आणि ऐ हे कंठ तालव्य स्वर आहेत. यांचा उच्चार कुठून होते? कंठातून होते. किंवा ये आणि ऐ हे संयुक्त स्वर आहेत. पहा, परत एकदा सांगतो मी तुम्हाला, याचं सगळं स्पष्टीकरण सांगितलंय. अ आणि आ ची जोडी विचारली सजातीय, रू लू ची जोडी विचारली विजातीय, ये आणि ऐ हे संयुक्त स्वर आहेत. कसे स्वर आहेत? संयुक्त. अ आणि अ ऱ्हस्व स्वर आहे, आ दीर्घ स्वर आहे, रू ऱ्हस्व स्वर आहे, लू दीर्घ स्वर आहे, ये आणि ऐ संयुक्त स्वर आहेत. बरोबर आहे. आणि मित्रांनो, अनुस्वार आणि विसर्ग या दोन काय येतात? स्वरादी. ठीक आहे. परंतु या संयुक्त स्वरांना जर तुम्ही यांचा उच्चारानुसार गेले त्यांना तुम्हाला कंठतालय देखील मानता येते. परंतु सरळ सरळ तुम्ही लक्षात ठेवा, अ आ या दोघांचे उच्चार समान आहे म्हणून सजातीय, रू लू यांचं भिन्न आहे म्हणून विजातीय, ये आणि ऐ संयुक्त स्वर आहेत. किंवा जर तुम्ही लय डीप गेले, अ ऱ्हस्व आ दीर्घ, रू आणि लू ऱ्हस्व स्वर येतं, ये आणि ऐ संयुक्त स्वर आहेत पण यांचा उच्चार कंठतालव्य देखील आहे. ओके, तर काहीच राहिलं नाही. आपला प्रश्न विचारला, पुढील पैकी स्वरांची स्वरादी वर्णांची जोडी ओळखा. ऑप्शन नंबर 3 अनुस्वार आणि विसर्ग. प्रावीण्य या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? याच्यातली व्यंजने विचारली तर मित्रांनो किती आहेत म्हणते. प्रावीण्य या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? चला बघूता. प्रावीण्य, चला फोड करू. प्राची कशी होईल तुम्हाला अगोदर डायरेक्ट सांगतो मी. 1 2 3 4 5 आहेत का? 5 ऑप्शन बघा. डायरेक्ट आन्सर सांगतो. ठीक आहे. चला खाली घेऊ आता. प्रा, प अधिक र अधिक आ, त्यानंतर हे झालं प्रा. ठीक आहे. त्यानंतर वी, व अधिक दीर्घई, त्यानंतर न्य, अर्धान अधिक अर्धय अधिक अ. चला बघा आता विचारलंय काय? प्रावीण्य या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? चला 1 2 ज्याचा पाय मोडा ते व्यंजन असते. 1 2 3 4 आणि 5. आलं का उत्तर? 5. काय राहिलं का मित्रांनो? प्रावीण्य या शब्दात एकूण व्यंजने किती? प्रावीण्य या शब्दात व्यंजने किती येतं? 5. प्रावीण्य या शब्दात स्वर किती आहेत पाहू. 1 2 3. किती स्वर येतं? 3. मग प्रावीण्य या शब्दामध्ये स्वर विचारले तुम्हाला किती आहेत? उत्तर तुमचं 3 असणार आहे. आणि प्रावीण्य या शब्दात एकूण मूलध्वनींची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. मग मूलध्वनी किती आहेत? मूलध्वनी किती येतं? 1 2 3 4 5 6 7 8. मला असं वाटतं त्याच्यात काहीच राहिलं नाही. आपण प्रावीण्य या शब्दातले व्यंजन बी सांगितले, स्वरही सांगितले आणि मूलध्वनी बी सांगितले. 5 आणि 3 किती होतात? 8. ओके.
पुढीलपैकी संयुक्त स्वरांची जोडी, पुढीलपैकी बघा प्रश्न विचारला बघा, संयुक्त स्वरांची जोडी ओळखा म्हणते. पुढीलपैकी संयुक्त स्वरांची जोडी ओळखायची. काय ओळखायची? जोडी. चला बघू आता. अ, इ, आ, उ, ए, ऐ आणि आणि आहा असे काही पर्याय आहेत तुमच्याजवळ. संयुक्त स्वरांची जोडी ओळखायची मित्रांनो. इकडे पहा, सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, ये आणि ऐ. मराठी भाषेत संयुक्त स्वर किती येतं? 4. कोणकोणते? ये आणि ऐ, वो आणि औ. हे आहे संयुक्त स्वर. किती येतं? 4. मग या 4 पैकी 2 आलेत, ए आणि ऐ. ठीक आहे. विचारले काय? पुढीलपैकी संयुक्त स्वरांची जोडी ओळखा. ये आणि ऐ. अ हा ऱ्हस्व स्वर आहे, ई हा दीर्घ स्वर आहे. अ हा ऱ्हस्व स्वर आहे, ई हा दीर्घ स्वर आहे. आ हा दीर्घ स्वर आहे, उ हा दीर्घ स्वर आहे. हे आणि आहा हे अनुस्वार आहे आणि इथं विसर्ग आहे. बरोबर आहे. आपलं उत्तर ते नाही, आपलं उत्तर ये हे 3 आहे, ये आणि ऐ. संयुक्त स्वरांची जोडी. संयुक्त स्वर आणि व्यंजनामध्ये बदल आहे. भक्ष या शब्दात एकूण किती स्वर आहेत? बघा प्रश्न. भक्ष या शब्दात एकूण किती स्वर आहेत विचारल्या. एकूण किती स्वर आहेत? स्वर विचारलेत ना तुम्हाला डायरेक्ट सांगतो 2 स्वर आहेत मित्रांनो. किती स्वर आहेत? 2. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. भक्ष या शब्दात किती स्वर आहेत? 2. चला ब ची फोड करू. भ अधिक अ. क्ष ची फोड करू. क अधिक क्ष अधिक य अधिक अ. ठीक आहे. भक्ष एवढी फोड झाली व्हायची. ओके. विचारलंय काय तुम्हाला याच्यातलं मित्रांनो? भक्ष या शब्दात एकूण किती स्वर आहेत? चला 1 आणि 2 आले का स्वर 2? चला व्यंजन पाहू. 1 2 3 4. चला विषय मिटला. भक्ष या शब्दामध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला व्यंजने किती पाहायला मिळाली? 1 2 3 4. 4 व्यंजने पाहायला मिळाली. स्वर किती पाहायला मिळतात? स्वर 2 पाहायला मिळतात. आणि एकूण मूलध्वनी जर विचारले, मूलध्वनी, एकूण मूलध्वनी जर विचारले मित्रांनो तर तुम्हाला 6 मूलध्वनी पाहायला मिळतात. 1 2 3 4 5 6. व्यंजनी किती येतं? 4. 1 2 3 4. स्वर किती येतं? 2. 1 2. आणि एकूण मूलध्वनी 1 2 3 4 5 6. तुमच्या समोर आहे सगळ्या गोष्टी क्लिअर. याच्यातलं काहीच राहिलं नाही. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? अगोदर तुम्हाला डायरेक्ट सांगतो व्यंजने विचारले तुम्हाला. 1 2 3 4 5 6 व्यंजने यायला पाहिजे. किती व्यंजने यायला पाहिजे? 6. ऑप्शन नंबर 2. चला आता फोड करू. आता ध्रुवची फोड करू. ध्रुव ध्रुव. त्यानंतर त अधिक अ. त्यानंतर रा, र अधिक आ. आणि त्यानंतर स्ट्र, श अधिक ट अधिक र अधिक अ. स्ट्र. चला बोला. आन्सर तर अगोदरच काढे. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? चला बोला. 1 2 3 4 5 6. आलं का उत्तर? 6. बघ. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तुमच्या समोर आहे 6 व्यंजने. लक्षात घ्या मित्रांनो. बरेच जण काय करतात माहितीये का? या ध्रुवची फोड कशी करतात माहितीये का? ध अधिक र अधिक उ अशी फोड करतात. या ध्रुवची फोड अशी करतात. ध अधिक र अधिक उ. सरळ चुकीची फोड आहे बरं मित्रांनो, लक्षात ठेवायचं.
ध्रुव याच्यामध्ये काय असतं, याचा अर्थ असते रू स्वर. ठीक आहे. धृतराष्ट्र या शब्दात आपल्याला एकूण व्यंजने किती सापडलेत? 6. व्यंजने आहेत 6. मित्रांनो त्या स्वर किती येतं? 1 2 3 आणि 4. जर तुम्हाला याच्यातले स्वर विचारले मित्रांनो, काय विचारले? स्वर. तर स्वर सांगायचे 4. 1 2 3 4. जर तुम्हाला विचारलं मूलध्वनींची संख्या एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि मूलध्वनी किती आहेत? 10. मूलध्वनी किती येतं? 10. विषय संपला मित्रांनो. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर उत्तर तुमचं 6 आहे, ऑप्शन नंबर 2. विषय संपला मित्रांनो, याच्यात काहीच राहिलं नाही. आपण वर्णमाला चॅप्टर घेतला, त्याच्या सिरीजमध्ये वर्णमाला काहीच राहणार नाही, तुम्हाला सांगतो. संधी घेतला, संधीचं काहीच राहणार नाही. ठीक आहे. नाम घेतलं, नामाचं काहीच राहणार नाही. अशा प्रकारे आपण संपूर्ण बॅचेस व्यवस्थित घेणार आहोत. त्यानंतर शिल्पकार या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? शिल्पकार या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? शिल्पकार या शब्दात एकूण किती व्यंजने? डायरेक्ट सांगतो तुम्हाला. 1 2 3 4 5 व्यंजने आहेत. किती व्यंजने आहेत? 5. ऑप्शन नंबर 2. चला आता आपण पाहूता. फोडकऋषीची आर्धश अधिक रसवई. त्यानंतर रसवई पहिली वेलांटी. अर्ध ल अधिक अर्ध प अधिक अ. त्यानंतर काची फोड करू. क अधिक आ. त्यानंतर र ची फोड करू. र अधिक अ. ठीक आहे. र अधिक अ. चला बघा आता. विचारलंय काय? शिल्पकार या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? शिल्पकार या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? चला 1 2 3 4 5. आलं का उत्तर? 5. विषय संपला मित्रांनो. व्यंजने किती येतं? 5. याच्यामध्ये स्वर किती आहेत पाहू. 1 2 3 4. स्वर किती येतं? 4. आणि मूलध्वनीची संख्या बघूता. 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण मूलध्वनी किती येतं? 9. काहीच राहिलं नाही बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. काहीच राहिलं नाही. 5 आणि 4 9. ऑप्शन नंबर 5 बरोबर आहे. शिल्पकार या शब्दात व्यंजने किती येतं? 5. काय राहिलं नाही. ओके. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? बघा सिरीज बदलली आता. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता म्हणते? खालीलपैकी PSI 2011 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओळखायचंय काय? मूर्धन्य वर्ण. वर्णाचे उच्चार स्थानानुसार 9 प्रकार पडतात. कोणता वर्ण आपण मुखाच्या कोणत्या भागातून उच्चारतो? मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला विचारलाय मूर्धन्य वर्ण, तर लक्षात घ्या हे तिघही दंत्य वर्ण आहेत. तिघही कोण येतं? दंत्य वर्ण. न, थ आणि द हे कोण येतं? दंत्य वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो त्यांना दंत्य वर्ण म्हणतात. हे तिघही दंत्य वर्ण आहेत. आणि उरला कोण मग? न. हे कोण आहे मित्रांनो? मूर्धन्य वर्ण आहे. कोण येते? मूर्धन्य वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो अशा वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात.
आपल्या मुखामध्ये इथे एक कोमल भाग असते, त्या भागाला मुर्दा म्हणतात आणि मुर्देला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. ऑप्शन नंबर 4. हो, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? काय प्रश्न आलाय खास. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? पोलीस 2014. बघा, ओ हा संयुक्त स्वर आहे म्हणते, कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? मुळात मित्रांनो संयुक्त स्वर आहे 4. किती येतं? 4. लक्षात घ्या. ये, ऐ, वो आणि औ. जर हा ये कसा बनलाय मित्रांनो, आता तुम्ही म्हणता आम्हाला डायरेक्टच उत्तर दे, तुम्हाला तर काही विषय नाही. बनलाय कसा तुम्हाला सांगतो. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? तर मित्रांनो अ प्लस, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, अ प्लस उ. आता लक्षात घ्या, ते जर तुम्ही फोड केली, आता तुम्हाला संयुक्त स्वर किती आहेत? ओ हा संयुक्त स्वर आहे ना, संयुक्त स्वर 4 आहे. 4ची फोड सांगतो तुम्हाला. आता इकडे पहा, या अ ची जर तुम्ही फोड केली मित्रांनो, या ये ची फोड केली, अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. या ऐची फोड केली, आ फक्त अ च्या ठिकाणी आ टाकलं, आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ऐ. विषय संपला. ओ ची फोड केली, अ टाकायचं, अ प्लस रसू ऑब्लिक दीर्घऊ बरोबर ओ. आणि जर औची फोड केली, फक्त अ च्या ठिकाणी आ टाकायचं, आ प्लस रसू ऑब्लिक दीर्घऊ बरोबर औ. विषय संपला. तुमचं उत्तर तुमच्या समोर आहे. कोणतं बघा. प्रश्न ते फिरवतात. काय तुम्हाला सांगितलं तर या ओ ची फोड सांगितली होती. काय आहे मग? अ प्लस उ दिले, अ प्लस उ. आलं का? हे ऑब्लिकचा अर्थ आहे हे किंवा हे. अ प्लस उ बी जमन, अ प्लस उ पण जमन. काय जण काय कळणं, अ प्लस उ दोन्ही सेमच संपलेले हो. उ रस्व आहे, उ दीर्घ आहे. कळलं का? विषय संपला. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. बारकावा आहे. विषय क्लोज आहे मित्रांनो. अतिशय छान प्रकारे आपण चाललो. राष्ट्रपती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? बर, राष्ट्रपती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? चला डायरेक्ट मी सांगतो अगोदर. 1 2 3 4 5 6. आहे का 6? कुठे बघा. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. व्यंजने किती येतं? 6. चला बघू. फोड करू आता. राची फोड करा, र अधिक आ. ष्ट्रची फोड करा, अर्ध श अधिक अर्ध ट अधिक र अधिक अ. ष्ट्र. एवढ्याची फोड केली, अर्ध श अर्ध ट अर्ध र आणि पुढील त्याच्यात अ. ष्ट्र. प जशास प ची फोड करा, प अधिक अ आणि ती ची फोड करा, त अधिक ई. त अधिक ई. विचारले काय मित्रांनो? राष्ट्रपती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? उत्तर काय निघाले आपलं? 6. बघू आता चला. 1 2 पाय मोडा की व्यंजना, 3 4 5 6. मला वाटलं 7 कसं काय भरायली. किती आहेत मित्रांनो? 6 व्यंजने. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. राष्ट्रपती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत मित्रांनो? 6 व्यंजने सापडली. 6 व्यंजने किती सापडले मित्रांनो? 6. चला आता मूलध्वनी पाहू. सॉरी, स्वर बघू. काय पाहायचं आपल्याला आता? स्वर. 1 2 3 4. स्वर किती सापडले मित्रांनो? 4. स्वर किती सापडले? 4. आता मूलध्वनीची संख्या पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 6 4 10. इथंच कळते बरं.
एकूण मूलध्वनी किती येतं? मूलध्वनी किती येतं? 10. काय राहिलं का? काहीच राहिलं नाही. याला म्हणतात मूलध्वनींची संख्या मोजणे किंवा योग्य वर्णरचना. कळलं का तुम्हाला? हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे व्यवस्थित. श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दातील जोड अक्षरांची संख्या किती? बघा प्रश्न कसा खतरनाक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती असा परीक्षेत प्रश्न आहे. तुम्हाला अगोदर डायरेक्ट उत्तर सांगतो, बाकीचं नंतर पाहू आपण. 1 2 3 4 आहे का? 4. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 4. चला फोड करूत आता. प्रश्न खासच आलाय. श्री, या श्रीची फोड करू. श अधिक र अधिक ई, श्री. त्याच्यानंतर क्रूची फोड करू. अर्धक अधिक रू, क्रू. कृष्णची करू. अर्धश अधिक अर्धन अधिक अ. त्याच्यानंतर जची अर्धज अधिक अ. त्याच्यानंतर माची करू. अर्धन अधिक अर्धम अधिक आ. त्याच्यानंतर ष्टची करू. अर्धश अधिक ट. हे अर्ध ष्टची फोड करायची ना आपल्याला. ठीक आहे. अर्धश अधिक अर्धट अधिक अ. आणि लास्ट अँड बेस्ट मीची फोड करायची. तर म अधिक ई. कसं डायरेक्ट आन्सर बघा. आता तुम्ही विचारलंय काय? श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती? चला बघूता. काय करूता बघू. हा जोडाक्षर इकडे पहा. 1 2 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर असते. म्हणजे किती? हे झालं जोडाक्षर. 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर काय? जोडाक्षर. विषय संपला. हे तर होणार नाही. श्न बघा. 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर. 2 व्यंजने 1 स्वर बरोबर जोडाक्षर आहे श्री. त्यानंतर श्न 2 व्यंजने 1 स्वर बरोबर जोडाक्षर आहे. त्यानंतर हे बघा मा. हे 1 व्यंजने, हे 1 व्यंजने आणि 1 स्वर. 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर. आणि त्यानंतर ष्ट. हे 1 व्यंजने, हे 1 व्यंजने आणि हे 1 स्वर. मित्रांनो 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर. काहीच राहिलं नाही. किती जोडाक्षर झाली? 1 2 3 4. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. कळलं तुम्हाला? विषय काहीच नाही. मग आता आपण काय करूता? याच्यातले व्यंजने मोजू. एकूण व्यंजने किती? ठीक आहे. जर आता व्यंजने जर मोजायचं झालं मित्रांनो 1 2 बघा. 1 2 त्यानंतर 3 त्यानंतर 4 त्यानंतर 5 त्यानंतर 6 त्यानंतर 7 त्यानंतर 8 त्यानंतर 9 त्यानंतर 10 त्यानंतर 11. म्हणजे एकूण व्यंजने किती असा जर परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो तर किती येतं? 11. परत एकदा मोजूता. 1 2 3 4 पाय मोडा की व्यंजना. 5 6 7 8 9 10 आणि 11. एकूण व्यंजने किती आहेत मित्रांनो? 11. आता स्वर मोजूता. एकूण स्वर किती आहेत? एक. मी अंडरलाईन का करणं? आपल्याला फक्त विचारलं होतं काय? जोडाक्षरे म्हणून ते सांगितले तुम्हाला. ठीक आहे. स्वर 1 त्यानंतर 2 3 4 5 6 आणि 7. एकूण स्वर किती आहेत मित्रांनो? 7 आहेत. पहा परत एकदा स्वर किती येतं? 1
2 3 4 5 6 आणि 7 आणि एकूण मूलध्वनी किती येतात आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे एकूण मूलध्वनी किती आहेत 18 मूलध्वनी आहेत मित्रांनो. एकूण मूलध्वनी किती 18 बघा ना 11 आणि 7 बघा 11 12 13 14 15 16 17 18 झालं का विषय संपल्याच्यात काहीच राहिलं नाही. आणि जोड अक्षरांची संख्या पण आपण सांगितली किती जोड अक्षर येतं 4 काय राहिलेलं नाही. ओके. ग्रह भ्रम दर्प गृह कृषी जोड अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती चला याच्यामध्ये जोड अक्षर सांगा म्हणाल्या मित्रांनो. 1 झालं एकच आहे बघा ऑप्शन नंबर कुठे 1 काय म्हणते ग्रह भ्रम दर्प गृह कृषी जोडाक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती हा 1 मिनिट 1 2 3 1 2 3 ऑप्शन नंबर 2 बरोबर यायला पाहिजे 3 बघू काय करतायत बघा लक्षात घ्या आपल्याला मेथडवर जावं लागते मित्रांनो. जर ग्र ची फोड केली ना आपण कशी होईल ग अधिक र अधिक अ ही झाली ग्र ची फोडा. जर भ्र ची केली तर भ अधिक र अधिक अ ठीक आहे. आणि जर दर्पची केली ह्या पची तर असं रफार अगोदर घ्यावं लागते र अधिक प अधिक अ ठीक आहे. हा मग बघा आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला 3 ठिकाणी मी जे केले का हे बघा अंडरलाईन हे ग्र हे भ्र आणि हे प हे तिघही जोड अक्षर आहेत का 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर. आता यांची जर फोड केली ना हा मला सुरुवातीला एवढंच वाटलं की इथे भ्र दिसायला इथं असंच आहे काय की भ्रू ठीक आहे. मग या द चा तर विषय नाही हे अक्षर आहे याचा विषय नाही हे विषय मिटला याचा हे बी अक्षर आहे हे पण अक्षर आहे म हे ह अक्षर आहे म अक्षर आहे द अक्षर आहे हे गुरु सुद्धा अक्षर आहे इथं कन्फ्युजन व्हायचं नाही का माहिती आहे का तुम्हाला या गुरुची फोड केली ना तर ग अधिक रू अशी होते ग अधिक रू. मग मित्रांनो याची जर फोड केली 1 व्यंजन आणि 1 स्वर बरोबर अक्षर तयार होते म्हणजे हे होणार नाही. या क्रूचं सुद्धा तसंच होते क अधिक रू मग 1 व्यंजन आणि 1 स्वर बरोबर अक्षर म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं मित्रांनो याच्यामध्ये हे ह अक्षर आहे म अक्षर आहे द अक्षर आहे त्याचबरोबर गुरु हे अक्षर आहे ह अक्षर आहे त्याचबरोबर हे पण अक्षर आहे आणि हे पण अक्षर आहे विषय संपला. कारण जेवढ्याला मी व्हाईट पेन अंडरलाईन केली त्याच्या प्रत्येकामध्ये 1 व्यंजन आणि 1 स्वर आहे आणि 1 व्यंजन आणि 1 स्वर बरोबर काय होते अक्षर. आणि हे जे तुमच्या समोर आहेत ज्याच्यावर आपण पिवळी पेन वापरली त्याच्यामध्ये काय आहे 2 व्यंजने आणि 1 स्वर कळलं का. एकदम बारकाव्यामध्ये अभ्यास आहे मित्रांनो याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही. सुरुवातीला मला एक का वाटलं माहिती का मी डायरेक्ट बघितलं इथं तसं नाही करायचं हे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करावं लागतात. तुमची चूक व्हायला लागली तरी चूक झाली ना पाहिजे असा अभ्यास करायचा कळलं का तुम्हाला. आणि मित्रांनो मला असं वाटते विषय संपला आपलं ऑप्शन नंबर 3 सापडले आपल्याला. ओके चलो मित्रांनो अशाच प्रकारे अतिशय छान प्रकारे आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेणार आहोत. पुढील भाग कोणता असेल मला काही माहित नाही पण कंटिन्यू वर्णमालाचा एकही प्रश्न याच्यात राहणार नाही. तत्पूर्वी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.